नमस्कार मंडळी, स्वागत आहे. आज आपण जगातल्या 7 मानवनिर्मित आश्चर्यांच्या जरा खोलात शिरणार आहोत. आपल्याकडे जी माहिती आहे ना, ती आपल्याला जगभरातल्या वेगवेगळ्या संस्कृती आणि काळात घेऊन जाते. आणि या सगळ्या वास्तू पाहिल्यावर एक प्रश्न पडतो की केवळ गरज म्हणून की काहीतरी भव्य निर्माण करण्याच्या मानवी इच्छेतून या उभ्या राहिल्या. हाच तर महत्त्वाचा मुद्दा आहे. या वास्तू म्हणजे केवळ गगड विटांचं बांधकाम नाहीये. त्या समाजाच्या श्रद्धा, त्यांची ताकद आणि ज्ञानाचा तो एक आरसा आहे. त्या आणि कशा बांधल्या गेल्या हे समजल्यावर आपल्याला त्या संस्कृतींबद्दल खूप काही कळतं. चला तर मग सुरुवात करूया चीनच्या महाकाय भिंतीपासून. मला नेहमी वाटायचं की ही एक अशी सलग भिंत असेल, पण नाही. स्रोतांनुसार हे अनेक भिंती, किल्ले आणि खंदकांचं एक जाळं आहे. आणि उद्देश दुहेरी होता: उत्तरेकडून होणारी आक्रमणं थांबवणं आणि सिल्क रोडच्या व्यापारावर नियंत्रण. बरोबर, अगदी. आणि याला मोठ्या चित्रात पाहिलं ना, तर ही भिंत केवळ संरक्षणासाठी नव्हती. ती एक प्रकारे काय म्हणतात त्याला, शक्तीचं प्रदर्शन होती. शत्रूंना एक स्पष्ट संदेश होता की आमच्याकडे एवढी ताकद आणि संसाधनं आहेत की आम्ही इतका मोठा प्रकल्प उभा करू शकतो. म्हणजे चीनची भिंत ही संरक्षणासाठी होती, पण काही वास्तू अशाही आहेत ज्या जगापासून लपवल्या गेल्या होत्या. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे जॉर्डनमधील पेट्रा शहर. याला रोज सिटी म्हणतात, कारण ते पूर्ण लाल गुलाबी खडकांमध्ये कोरलेलं आहे. हो, आणि तिथली सगळ्यात आकर्षक गोष्ट म्हणजे तिथली पाण्याची व्यवस्था. नबाटियन लोकांनी वाळवंटात असूनही धरणं आणि कालव्यांची इतकी प्रगत प्रणाली बनवली होती की त्यामुळे ते शहर एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र बनलं. म्हणजे पाण्यावर नियंत्रण म्हणजे सत्तेवर नियंत्रण. याच प्रकारचं आणखी एक अविश्वसनीय उदाहरण म्हणजे पेरूमधलं माचू पिचू, अँडीज पर्वताच्या शिखरावर. आणि गंमत म्हणजे ते शहर चाक, लोखंडी अवजारं किंवा चुना न वापरता बांधले. तिथले दगड इतके अचूक बसवले आहेत की त्यांच्यात सुईचं टोकही जात नाही. हे कसं शक्य आहे? खरंय. आणि याच तंत्रामुळे ते भूकंपातही टिकून राहिलं. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की मर्यादित साधनांसह त्यांनी ही अचूकता साधली कशी असेल. स्रोतांनुसार याचं उत्तर त्यांच्या दगडकाम करण्याच्या कौशल्यात आहे. प्रत्येक दगड हा दुसऱ्या विशिष्ट दगडासाठीच घडवला गेला होता, जसं एखादं कोडं सोडवावं तसं. अच्छा, आता या सगळ्या संरक्षणात्मक आणि लपलेल्या वास्तूनंतर मला त्या वास्तूंबद्दल बोलायचं आहे ज्या लोकांसमोर शक्ती प्रदर्शन करण्यासाठी बांधल्या गेल्या. उदाहरणार्थ इटलीतलं कोलोसियम, आजपर्यंतचं सगळ्यात मोठं ॲम्फी थिएटर, जिथे एकाच वेळी जवळपास 80,000 लोक बसू शकत होते. हो, आणि हे खूपच रंजक आहे, कारण हे आपल्याला दाखवतं की चीनच्या भिंतीप्रमाणेच कोलोसियम सुद्धा केवळ त्याच्या मूळ उद्देशासाठी नव्हता. दोन्ही वास्तू लोकांसमोर शक्ती प्रदर्शन करण्याचे एक माध्यम होत्या. एक शत्रूंना घाबरवण्यासाठी, तर दुसरी स्वतःच्या नागरिकांना नियंत्रित ठेवण्यासाठी. मोफत मनोरंजन देऊन लोकांचं लक्ष मुख्य समस्यांवरून हटवण्याचा हा एक मार्ग होता. आणि याच प्रकारची भव्यता पण एका वेगळ्या भावनेतून साकारलेली वास्तू म्हणजे भारतातला ताजमहल. शहाजहानने पत्नी मुमताजसाठी बांधलेली ही संगमरवरी कबर. यातली एक गोष्ट मला खूपच इंटरेस्टिंग वाटली. भूकंपात मुख्य कबरीला धक्का लागू नये म्हणून ते चारही मिनार थोडेसे बाहेरच्या बाजूला झुकलेले आहेत. अगदी. हे केवळ प्रेमाचं प्रतीक नाही, तर पृथ्वीवरच्या स्वर्गाची कल्पना आहे. त्यात पर्शियन, इस्लामिक आणि भारतीय वास्तुकलेचा इतका सुंदर संगम आहे की ते पाहिल्यावर केवळ एक इमारत नाही, तर एक कलाकृती पाहिल्याचा अनुभव येतो. बरोबर. आता जरा मेक्सिकोला जाऊया. तिथे चिचेन इत्जाचा पिरॅमिड आहे. तो फक्त एक पिरॅमिड नाहीये, तर एक विशाल कॅलेंडर आहे. त्याला वर्षाच्या दिवसांइतक्या म्हणजे 365 पायऱ्या आहेत. हो, आणि हेच माया संस्कृतीच्या खगोलशास्त्रातील प्रगतीचं प्रतीक आहे. त्यांच्यासाठी वास्तुकला, धर्म आणि विज्ञान या वेगवेगळ्या गोष्टी नव्हत्या, त्या सगळ्या एकमेकात मिसळलेल्या होत्या. आणि शेवटी ब्राझीलमधील ख्रिस द रिडीमर हा आर्ट डेको शैलीतला एक भव्य पुतळा आहे. म्हणजे सरळ, रेखीव आणि आकर्षक डिझाईन. हा पुतळा शांततेचं आणि स्वागताचं प्रतीक मानला जातो. हो, आणि तो बाकीच्या आश्चर्यांपेक्षा खूप वेगळा आहे, कारण तो कोणत्या राजाने किंवा साम्राज्याने नाही, तर सामान्य लोकांच्या देणग्यांमधून उभा राहिला. ही एक आधुनिक काळातली श्रद्धा आणि एकतेची भावना दर्शवते. तर या सगळ्याचा अर्थ काय? ही आश्चर्य केवळ जुन्या इमारती नाहीयेत,
तर मानवी महत्वाकांक्षा, सर्जनशीलता आणि कायम टिकणारं काहीतरी निर्माण करण्याच्या इच्छेच्या कथा आहेत. मग ती संरक्षणासाठी असो, प्रेमासाठी असो किंवा श्रद्धेसाठी असो. आणि यातून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. आपण या वास्तू कशा बांधल्या गेल्या यावर आश्चर्यचकित होतो, पण त्यामागे लागलेले अफाट मानवी श्रम आणि संसाधनांचाही विचार करायला हवा. अशा अजस्त्र वास्तूंची निर्मिती त्या समाजाच्या मूल्यांबद्दल आणि प्राधान्यक्रमांबद्दल आपल्याला